हॅलो नमस्कार मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो तलाठी भरती रिलेटेड खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. आणि तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मित्रांनो कोणत्या शिफ्टचे मार्क्स जास्त वाढतील, कोणत्या शिफ्टचे मार्क्स कमी वाढतील, किंवा कोणती शिफ्ट अवघड होती, कोणती शिफ्ट सोपी होती, याविषयी मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे. चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिली जी अपडेट आहे मित्रांनो, तुमचे जवळपास 7 प्रश्नांमध्ये चेंजेस झाले आहेत, म्हणजे तुमच्या आन्सर की मध्ये बदल झालेला आहे. तर या ठिकाणी बघा 5 प्रश्नांचे तुम्हाला नव्याने पर्याय देण्यात आलेले आहेत. आणि तसेच मित्रांनो 2 प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना, त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही एक नवीन अपडेट होती. ठीक आहे. त्यानंतर बघा आता पहिली जी शिफ्ट होता, तुमचा पहिला पेपर होता बघा 17 ऑगस्ट 2023 ला. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो 17 ऑगस्ट पासून ते जवळपास मित्रांनो 19 ऑगस्ट म्हणजे पहिले 3 दिवस. तर बघा हे जे पहिले 3 दिवस ज्यांचा ज्यांचा पेपर झालाय, ज्यांचे कोणत्या पण शिफ्ट मध्ये असू द्या, तर या विद्यार्थ्यांना एक डिसएडव्हान्टेज असा असतो की यांना माहित नसतं की जास्त करून प्रश्न कोणत्या टॉपिकवर येत आहेत. ज्यांचा पेपर थोडा लेट असतो त्यांना थोडा हाय ऍडव्हान्टेज असतो, कारण की मित्रांनो त्यांना समजतं की कोणत्या भागावरती प्रश्न विचारला जातोय. त्यांना एक अनालायसिस करता येतं, कारण की युट्यूब वरती वगैरे सर्वजण व्हिडिओ टाकतात की कोणता प्रश्न आलेला वगैरे, किंवा इंटरव्ह्यूज वगैरे. त्यामुळे त्यांना थोडं अंडरस्टँडिंग होतं. समजा आता 17 तारखेला ज्यांनी पेपर दिलाय, 17, 18, 19 या पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये, तर या विद्यार्थ्यांना समजा आता माहिती अधिकारवरती प्रश्न आलेला, तर याच्यामध्ये बघा ज्या विद्यार्थ्यांनी या दिवसामध्ये पेपर दिलाय त्यांनी त्याचा अभ्यास केला असेल किंवा नाही नसेल केला, त्यांना शक्यता कमी असणार. परंतु आता ज्यांचा पेपर थोडा लेट होणार मित्रांनो, ते विद्यार्थी तो टॉपिक करून जाणार किंवा त्याच्यानंतर वेगळा त्यांना समजतं म्हणजे कोणत्या कोणत्या टॉपिक वरती क्वेश्चन येतोय. तर बघा आता 17, 18, 19 चे जे विद्यार्थी आहेत त्यांना थोडे मार्क्स कमीच पडतात, कारण की जास्त पण नाही कमी पडत. ज्यांचा अभ्यास आहे त्यांना पडतातच चांगले मार्क्स. परंतु जे ऍव्हरेज स्टुडंट आहेत मित्रांनो त्यांचे थोडे मार्क्स कमी पडतात, कारण की त्यांचा पेपर थोडा सुरुवातीलाच असल्यामुळे. ठीक आहे. हे झाले पहिल्या 4 दिवसाचे ज्यांचा पेपर होता. ठीक आहे. त्यानंतर बघा 20 तारखेपासून बघा मित्रांनो, समजा आता आपण 25 तारीख पकडली म्हणजे सेकंड वीक पकडला. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो 25 तारखेपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलाय, ठीक आहे, या ठिकाणी बघा 20 तारखेला पेपर आहे, 21, 22. त्यानंतर 26 तारखेला डायरेक्ट तुमचा पेपर होता, 26 ऑगस्ट, 27 ऑगस्ट. म्हणजे 27 ऑगस्ट पर्यंत मित्रांनो बघा 28 ऑगस्ट पर्यंत आपण या वीकचा विचार करूया. तर या वीकमधील विद्यार्थ्यांना ज्यांनी फर्स्ट सुरुवातीला पेपर दिलाय त्या विद्यार्थ्यांपैकी पेक्षा 2-4 मार्क जास्तच पडण्याचे चान्सेस आहेत, कारण की त्यांना समजलेलं आहे की कोणत्या भागावरती प्रश्न येतोय. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ह्यानंतर जे नेक्स्ट विद्यार्थी आहेत, समजा आता आपण ते विद्यार्थी बघा 29 ऑगस्ट, 31 ऑगस्ट, ठीक आहे, त्यानंतर 1 सप्टेंबर, 4 सप्टेंबर, 5 सप्टेंबर, 6 सप्टेंबर, ठीक आहे, या दिवसामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलाय मित्रांनो, तर बघा त्यांच्या ज्या कोणत्या पण शिफ्ट मध्ये पेपर देऊ द्या, ह्या विद्यार्थ्यांना पण चांगला प्लस पॉईंट गावतो, कारण की या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांपेक्षा ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या दुसऱ्या वीक मध्ये पेपर दिलाय त्यांच्यापेक्षा जवळपास 15 दिवसाचा कालावधी जास्त भेटतोय अभ्यास करण्यासाठी. त्याच्यामुळे हा एक ऍडव्हान्टेज म्हणा, किंवा त्यांना एक डिटेलिंग मध्ये समजतं की कोणत्या भागावरती प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे मित्रांनो या विद्यार्थ्यांना यांच्या कंपॅरिझन मध्ये थोडे मार्क्स जास्त पडतात. परंतु जे विद्यार्थी टॅलेंटेड आहेत किंवा ज्यांचा जुना अभ्यास आहे किंवा त्यांचं बेसिक वगैरे सर्व क्लिअर आहे, असे विद्यार्थी फर्स्ट राऊंड मध्ये पेपर देऊ द्या, म्हणजे सुरुवातीला पेपर देऊ द्या किंवा मध्य राऊंडला पेपर देऊ द्या, ते त्यांचा जेवढा अभ्यास असतो तेवढा ते स्कोअर करतातच, कारण की त्यांचं बेसिक वगैरे अगोदरच क्लिअर असतं. त्यांना फक्त थोडाफार म्हणजे जनरल नॉलेजचं वगैरे हे थोडंफार ऍडजस्ट करावं लागतं. ठीक आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना मार्क्स पडतात, परंतु जे ऍव्हरेज स्टुडंट असतात त्यांचे थोडेफार या ठिकाणी थोडा त्यांना प्लस पॉईंट भेटतो. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो आता आपण 6 तारखेपर्यंत घेतलं, 6 सप्टेंबर पर्यंत. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जो वीक होता बघा तो बघा 8 सप्टेंबर पासून 8 सप्टेंबर, 10 सप्टेंबरला ज्यांचा पेपर झाला, त्यानंतर 13 सप्टेंबर, 14 सप्टेंबर. ठीक आहे. 14 सप्टेंबरला मित्रांनो तुमची तलाठी भरतीची परीक्षा संपली होती. तर या सत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा पेपर झालाय या विद्यार्थ्यांना सर्वाधिक मार्क असण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे यांचा पेपर थोडा सोपा जाण्याची शक्यता आहे मित्रांनो, कारण की या विद्यार्थ्यांना खूपच जास्त टाइम भेटलेला आहे इतर विद्यार्थ्यांच्या कंपॅरिझन मध्ये अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे. तर या विद्यार्थ्यांना मार्क्स वगैरे जास्त पडण्याची शक्यता आहे. आणि जर कोणती शिफ्ट अवघड म्हणायचं जर गेलं, तर जे विद्यार्थ्यांची सुरुवातीला पेपर होते मित्रांनो 17, 18, 19, 20 या दिवसामध्ये, तर या विद्यार्थ्यांना मित्रांनो थोडा पेपर हार्ड जाण्याची शक्यता आहे मित्रांनो, किंवा या विद्यार्थ्यांना मार्क्स थोडे कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नॉर्मलायझेशन मध्ये या विद्यार्थ्यांना मित्रांनो थोडा बेनिफिट होऊ शकतो, किंवा यांचे इतर विद्यार्थ्यांच्या कंपॅरिझन मध्ये थोडे मार्क्स एक्स्ट्रा प्लस होऊ शकतात मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे मित्रांनो कोणती शिफ्ट अवघड होती किंवा कोणती सोपी होती.
तर बघा मित्रांनो, नॉर्मलायझेशन मध्ये जास्तीत जास्त 2, 4, 6, 8, 10, 12 एवढे मार्क्स तुमचे प्लस होऊ शकतात मित्रांनो. काही विद्यार्थ्यांना बघा, आता ज्या विद्यार्थ्यांना 130, 140, 150 या रेंजमध्ये मार्क्स पडलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांचा पेपर हा ऍव्हरेज होता आणि त्या विद्यार्थ्यांचे नॉर्मलायझेशन मध्ये थोडे मार्क्स प्लस होण्याची शक्यता आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना 170, 180 असे मार्क्स आहेत मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांचे थोडेफार मार्क्स मायनस सुद्धा होऊ शकतात. या प्रकारे मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशन होऊ शकतं आणि नॉर्मलायझेशन लवकरच होण्याची शक्यता आहे मित्रांनो. ठीक आहे, हीच माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती. या माहितीवरती मित्रांनो तुमचा कोणता डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.